वेलकम टू सत्तू फॅमिली ब्लॉग. अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आरांश रेडी झालाय. स्कूलमध्ये काय आज? राखी बंधन, रक्षाबंधन. आणि काय घेऊन चाललाय तू गिफ्ट? चॉकलेट. चॉकलेट. आता कोण राखी बांधणार आरांशला? श्रियान. कोण? श्रियान. श्रियान गर्ल आहे का? ती राखी बांधणार आहे. असं तुला कोणी सांगितलं? खरंच पोरगी आहे. पोरगी आहे. तुला आवडला तुला हा कुर्ता? कोणत्या कलरचा घातलाय? पर्पल. पर्पल. भाऊ कसा दिसतोय? कसे नखरे करते बघा. आणि आमचा आयुष दादा तिथे बसला आहे. दाखव मम्मी. आयुष दादा आत्ताच उठलाय. आयुषाच्या स्कूलमध्ये आहे का सेलिब्रेशन? नाही. तुमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन नसतं, फक्त काय असतं? क्लास टेस्ट असते. काय असतं? आमचा आयुष दादा चांगला आहे. चांगलं आहे. मम्मी असती. काय असते? रक्षाबंधन असते का? ह्याच मेसेज नाही आला बघू. आयुष दादा चांगला आहे. आयुष दादा चांगला आहे. चांगला आहे असं कोण म्हणलं? मी. तू? होय होय. नखरे करतो नाही. मग? माझा आयुष दादा चांगला आहे. कसं दिसतो आयुष? आरांश खूप छान. खूप छान दिसतोय. झोप झाली का तुझी? चला आपण थोडे फोटोज काढूयात. चला. ही लास्ट इयरची राखी आहे रक्षाबंधनची. ती आज बनीला घालून जायची हो ना. पण स्कूलमध्ये असं लाईट वगैरे ह्याला लावायची नाही, नाहीतर टीचर काय करेल? घेऊन टाकेल. आणि कोणी फ्रेंड्स पण मागतील. लास्ट इयरला तुला ज्या फ्रेंडनी मागितली होती ना दे म्हणून मला राखी, लास्ट इयरला कोणी घेतली तुझी राखी? तुझी रिवान कोण होता? रिवाननी? अद्वैत. आणि रिवान आता नाही ना. रिवान आता आफ्टरनून शिफ्टला आहे ना. मम्मी त्याला बघतो. ठीक आहे. मग आरांशला तर ही राखी बांधून द्यायचं. आणि स्कूलमध्ये बघू आता कशी बांधतात. ठीक आहे. स्कूलला चाललो आहे. असं टिक्का लावलं त्याला असं आवडतं. आणि ही राखी स्कूलमध्ये गेल्यावरती सारखी लाईट लावायची, नाहीतर टीचर काय करणार? घेणार. समजलं का? नीट कर. बघू कसं दिसतं. बघू आता आरांश. बघू इकडे पा. नीट उभा राहा. स्ट्रेट. चला चला स्कूलला आता. बाय. आम्ही चाललो आता रक्षाबंधनच्या साड्या घ्यायला. पाहूया आता कशा साड्या चॉईस होतात. हा बघू आता आपल्याला कशा आवडतात ते. चला. बहिणी पण भरपूर आहेत ना. हो, त्यामुळे भरपूर साड्या क्वांटिटीमध्ये घ्यायला. साड्या. आणि मोनिका नाहीये. मोनिका आजारी पडली आहे. आजारी असल्यामुळे मोनिका येत नाहीये. आपण दोघं पण आजारी पडलेत. बघू आता. चला भेटूया आपण शॉप मध्ये. आम्ही आले द्वारकादास श्यामकुमार मध्ये. बघूयात इथं कशा वाटतात साड्या. इथे जर आवडलं तर इथेच घेऊ, नाही तर मग दुसऱ्या शॉप मध्ये जाऊ आम्ही. इथे सेल आहे, पण सेल फक्त कुर्तीज वरच आहे. सो पाहूयात. खूप मोठं शॉप आहे हे. आता बघू कशा साड्या बघतो आम्ही. बहुतेक आम्ही कॅटलॉग पीस मध्ये वगैरेच बघू. ते छान वाटतील. आता नवीन काय आलं असेल ते पाहतो. आम्ही इथे बसलोय, पण आम्हाला दाखवायलाच कोणी नाही, तर आम्हीच पाहतोय आता. ही पण छान वाटते साडी, पण बघू आता अजून दाखवतील. आहे का कोणी दाखवायला इथे? तरी जास्त अशी एवढी गर्दी नाही. वाटलं खूप गर्दी असेल. हे कशामधून आहे? डोला सिल्क नसतं का, त्यामध्ये छान वाटतात. म्हणजे द्यायला चांगले आहेत. सूत चांगलं. हां. अजून असं वेगळं काहीतरी आलं असेल, पण आता दाखवायलाच कोणी नाही. विचारतो ना कोण दाखवा ना. कोण आहे का नाही दाखवायला? ये छोटू दिखाएगा. ब्लाऊज आहे काय रेडीमेड ह्याच्यावर त्या साडीवर?
त्या कोणत्या? साड्यांवर रेडीमेड ब्लाऊज येत वाटतं. हा असं वाटतंय. इथे साड्या दाखवायलाच कोणी नाहीये. दुसऱ्यांना दाखवतात त्याच पाहतोय आम्ही. दाखवा ना आम्हाला. आम्ही सोबत नाहीये. इथे 200 रुपयापासून साड्या चालू आहेत, पण तरी दाखवतच नाहीयेत. कशी कॉटनची साडी ना? कॉटन. हा छान आहे ना, सूत पण छान आहे त्याचं. हो. पाहूया आपण. वेगवेगळ्या प्रकारच्या अजून पाहूया. हे पण एकदम सॉफ्ट आहे. हे डेली यूजसाठी आहे आणि ह्या आपल्या बाहेर यायला जायला घालायला. दोन्हीपैकी आता कसं दोन्ही पण छान आहेत, त्यातलं एक चॉईस करू. त्यातली एखादी घेऊ आता. दुसरं अजून दाखव. इथे आली आहे सायली आणि अरुणा मावशी. कोण ना कोणतरी भेटतच आम्हाला ओळखीचं. दाखवायलाच कोणी नाहीये. सोन्यात काही उठून गेली साड्या बघायला. खूप साड्या आहेत, खूप. समजत सुद्धा नाही कोणती पाहायची. श्रावणसाठी हे पण छान आहे. इथे तर काय आम्हाला साड्या पडल्या नाही. आता आम्ही खूप साड्या पडल्या, पण आम्हाला नेक्स्ट फक्त दिसायला फक्त मोठं शॉप आहे, पण दाखवतच नाहीये ते. बघू दुसऱ्या शॉप मध्ये बघतो. आपली चप्पल आहे खरं तर नेली असेल चप्पल, पण आधीच मध्ये चप्पल नेतात. चप्पल आहे. कोण आहे? पाहिल्याबद्दल. कोण आहे? सबस्क्रायबर सबस्क्रायबर आहेत का हे? इथे आम्हाला सबस्क्रायबर भेटले, थँक्यू. दास मध्ये काहीच नाही आवडलं, मग आम्ही संतोष कलेक्शन मध्ये आलोय. बघू इथे साड्या आवडत आहेत का. तिथे पण खूप साड्या असतात, पाहूयात आता. आता आम्ही आले संतोष कलेक्शन मध्ये. तिथे आम्हाला काय आवडलं म्हणून आम्ही इकडे आलोय. आता इथे पाहतो इथे काय ऑफर आहे, पाहतो. ते पण दाखवत आहेत साडीज, पण बघू आता. असं खूप साड्या पाहिलं की कन्फ्यूज होतं. तुला काय वाटतंय कशात साड्या? एवढ्या त्यांनी साड्या समोर टाकल्यात, पण आवडल्या तर पाहिजेत ना आम्हाला. तेच आपल्या साडी दाखवली. इथे पण सबस्क्रायबर भेटलेत. सगळीकडे आता असंच झालेलं आहे, सगळीकडे आम्हाला लोक ओळखतात आहे. चला लवकर, क्लायमेट झालंय पावसाचं. गाडी उचलतात. आहे 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 आमची गाडी. आज ट्रॅफिक नाहीये, पण आता क्लायमेट झालंय पावसाचं. आम्ही साड्या सिलेक्ट केल्यात, बघू आता. झाली आहे शॉपिंग, घेतल्यात भरपूर साड्या. आता बहिणी खुश होतील ना? आज आहे गुरुवार, उपवास असल्यामुळे म्हणलं थोडीस गोड खीर करावी. तर शेवया परतून घेते आणि इकडे दूध उकळायला ठेवला. आज सुहानाचा दूध मसाला नसल्यामुळे इथे बदाम, पिस्ता आणि मनुके असं घेतलेले आहेत. सो आज आहे गोडमध्ये खीर. हे पण थोडंसं तुपात परतून घेतलं. मुलांची फेवरेट खीर.
जास्त टाईम नाही लागत, खूप कमी वेळात बनते. आणि या सगळ्या गोष्टी तुपामध्ये परतून घेतल्या होत्या, शेवया आणि ड्रायफ्रुट्स. आज आयुषला वरण भात नको आहे, मसाले भात हवा आहे, सो मसाले भात करते. तुला पण नको आहे ना? दादाला हवा आहे. तू दुपारी खाल्लायस ना वरण भात? नकोय मला. हां का? तुला नको? तुला मसाले भात? मग तुला काय हवंय? आणि आज सकाळी आम्ही सर्वांना केली होती पावभाजी मुलांच्या टिफिनला. हो ना? आवडली ना तुला पावभाजी आराज? हा, आवडली ना? खूप आवडली. आता काय पाहतोस फ्रीज मध्ये? चिप्स असतात का फ्रीज मध्ये? चीज. चीज नाही, आता नाही खायची परत पावभाजी. चपाती भाजी आणि हे मसाले भात आणि खीर. ओके बस ना? ह्याला कितकं गरम झालं नाही, आता खाली खेळून आलाय आणि बघा कसा फ्रीज ओपन करून बसलाय. बस झालं, चल. असा होता आमचा आजचा डे. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय.